नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचपूरमधून। तर आपल्या शेडमध्ये या पद्धतीनं आपण मरकुऱ्या लावलेल्या आहे। तर मरकुर लावताना 3 लाईनिंग केलेले आहे आणि 3 स्विच केलेले आहे त्याला, जेणेकरून एका स्विचवर लोड येणार नाही। तर या पद्धतीनं मध्ये बघा आपण 4 मरकुर लावलेले आहे। त्यानंतर साईडच्या बाजूला पण आपण 4 मरकुऱ्या लावलेल्या आहे आणि इकडच्या पण साईडला 4 मरकुऱ्या लावून घेतलेल्या आहे। म्हणजे अशा टोटल आपण 12 मरकुऱ्या फिट केलेल्या आहे 3 स्विच वरती। तर या पद्धतीनं थंडीचं बॅचचं नियोजन करा, सगळ्यांनी मरकुऱ्या वगैरे लावा। ज्यांना शक्य नाही त्यांनी पान कागदचा वापर केला तर चालन या रॅकवरती। आता मी पण करणार आहे, पण आल्यावरती मी परत व्हिडिओ टाकणारच। शेडमध्ये मरकुऱ्या ज्यावेळेस आपण बांधतो त्यावेळेस या पद्धतीनं पूर्णाचे टेप वगैरे वापरून व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे। अँगलपाशी नायलॉन दोरीनं या पद्धतीनं थोड्याशा अंतरावर आपण बांधून घ्यायचे, जेणेकरून लोखंडाचा आणि वायरीचा काही संपर्क येणार नाही। या हिशोबाने आपण बांधून घ्यायचं आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा।